लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. लढवलेल्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या. शरद पवारांनी आपल्या पक्षाला नवसंजीवनी दिली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण गेल्या काही दिवसात पडद्यामागे अशा काही रहस्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे एकच प्रश्न पडतोय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? पवारांची दिल्लीत अचानक पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट असो, किंवा राष्ट्रवादीच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक असो, किंवा कोल्हापुरात येताना देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून केलेला प्रवास असो, वर पाहता या सदीच्या भेटी वाढत असल्या तरी राजकारणात आणि विशेषतः शरद पवारांच्या डिक्शनरीत अचानक असा कोणताही शब्द नसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच घटनांचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. सुरुवात करूया दिल्लीतून. काही आठवड्यांपूर्वी देशभरामध्ये नीट परीक्षेच्या गोंधळावरून विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू होते. शरद पवार स्वतः या विद्यार्थी आंदोलनाला भेट देण्यासाठी दिल्लीत पोहोचले. इथपर्यंत सगळं स्वाभाविक होतं. एक विरोधी पक्षनेता विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहतोय. पण आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर लगेचच शरद पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अधिकृतरित्या काय सांगण्यात आलं तर ही भेट नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विशेषतः दुधाच्या आणि कांद्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी होती. पण मित्रांनो, राजकारण हे शब्दांवर नाही तर टायमिंगवर चालतं. विद्यार्थी आंदोलनामध्ये जेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष म्हणजेच इंडिया आघाडी आक्रमक होऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आघाडीचे प्रमुख शिल्पकारच थेट पंतप्रधानांच्या दालनात जाऊन बसतात. याचा अर्थ काय? पवारांना हे दाखवून द्यायचे होते का की ते फक्त विरोधी बाकावर बसून आरडाओरडा करण्यापेक्षा सिस्टीम सोबत काम करू शकतात, की त्यांना मित्र पक्षांवर दबाव आणायचा होता? म्हणजेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक छुपा इशारा होता का? लोकसभा निकालानंतर दोन्ही काँग्रेस पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पुढील विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेस जास्त जागा मागेल याची पवारांना कल्पना आहे. त्यावेळी मग माझे दरवाजे दिल्लीत अजूनही खुले आहेत हा मेसेज मोदींच्या भेटीतून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला गेला असण्याची दाट शक्यता आहे. इथं पवारांच्या बाबतीत वापरला जाणारा एक शब्दप्रयोग चपकल बसतो, तो म्हणजे कात्रजचा घाट दाखवणे. आता पवार मोदी भेटीची चर्चा थांबते न थांबते तोवर आणखी एक महत्वाची राजकीय घटना घडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या खासदारांनी एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे अधिकृत कारण दिले गेले की मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे आणि आगामी सीमांकन विधेयक म्हणजे डिलिमिटेशन बिल. सीमांकन विधेयकामुळे दक्षिणेकडील राज्यांचे आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होऊ नये यावर चर्चा करण्यासाठी ही भेट होती असं सांगितलं गेलं. हे कारण 100% रास्त असू शकेल सुद्धा. राज्याच्या हिताचा हा प्रश्न आहे, पण राजकीय चष्म्यातून पाहिल्यास यातून काही वेगळेच अर्थ निघतात. जेव्हा विरोधी पक्ष संसदेमध्ये सरकारवर बहिष्कार घालत असतो, तेव्हा राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधानांशी थेट संवाद साधत आहेत. हे दर्शवते की शरद पवार गटाने केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत संवादाचा पूल म्हणजे ब्रिज ऑफ कम्युनिकेशन कायम ठेवला आहे. एनडीए सरकार सध्या बहुमताच्या काठावर आहे. त्यांना भविष्यात कोणत्याही विधेयकासाठी किंवा संकटाच्या वेळी मदतीची गरज लागू शकते. अशा वेळी शरद पवारांचा गट एक सॉफ्ट स्टँड ठेवून भविष्यातील राजकीय तडजोडींसाठी दरवाजे उघडे ठेवत आहे का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आता येऊया थेट कोल्हापुरात. अलीकडेच कोल्हापुरात विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. पण ते एकटे आले नाहीत. त्यांच्यासोबत एका चार्टर्ड विमानातून प्रवास करत आले होते शरद पवारांचे सर्वात निष्ठावान शिलेदार जयंत पाटील. आता तुम्ही म्हणाल, 2 नेते एका विमानाने आले, यात काय एवढं? पण थांबा, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही महिन्यातील ही दुसरी मोठी भेट आहे. याआधी ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि स्थानिक राजकारणासंदर्भात जयंत पाटील फडणवीसांना भेटायला गेले होते. त्यावेळी सुद्धा बंद दाराआड बरीच चर्चा झाली होती. आणि आता थेट मुंबई ते कोल्हापूर असा मोठा विमान प्रवास या दोन्ही नेत्यांनी एकत्र केलाय. राजकारणात बंद दाराआडच्या चर्चेपेक्षा विमानातल्या चर्चा जास्त खतरनाक असं, कारण तिथे ना कोणता मीडिया असतो ना तिथं भिंतींना कान असतात. इथं पाहूया की जयंत पाटलांची भूमिका काय असू शकते. अजित पवार सत्तेत गेल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांचे सर्वात विश्वासू सेनापती आहेत. जर सेनापती विरोधी गटातील मुख्य रणनीतिकारासोबतच आकाशामध्ये तासभर गप्पा मारत असेल तर तिथे फक्त कोल्हापूरच्या विकासावर चर्चा झाली असेल यावर भाबडा कार्यकर्ताही विश्वास ठेवणार नाही. मग हे ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमबॅक असेल का? पाहूया.
अजित पवार गट सध्या भाजपमध्ये थोडा अस्वस्थ आहे, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत भाजपाला महाराष्ट्रात त्या तोडीचा सोबत नक्की हवा असणार आहे आणि त्यासाठी शरद पवार गटाची छुपी मदत त्यांना हवी आहे का? आणि त्यासाठी जयंतराव आणि फडणवीस यांच्यात ही भेट झाली का, अशा शंका उपस्थित होतात. तर या सलग घडलेल्या 3 मोठ्या घटना, पवारांची मोदी भेट, खासदारांची मोदी भेट आणि फडणवीस जयंत पाटलांचा विमान प्रवास, यांची जर आपण राजकीय बेरीज केली तर शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चाललंय याच्या काही ठळक शक्यता समोर येतात. शक्यता नंबर 1, एनडीएला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी. भाजपला गरज पडल्यास पवार थेट सत्तेत न जाता बाहेरून मुद्द्यांवर आधारित म्हणजे इश्यू बेस्ड पाठिंबा देण्याची रणनीती आखू शकतात. मोदींसोबतच्या भेटी आणि फडणवीसांसोबतचा प्रवास ही त्याच प्लॅन बी ची तयारी असू शकते. शक्यता नंबर 2, एनडीए मध्ये थेट सामील होणे. एनडीए मध्ये एक स्वतंत्र पक्ष म्हणून सामील होऊन थेट पाठिंबा देणे. यामुळे महाराष्ट्रात काही चांगले पदे त्यांना पदरात नक्कीच पाडून घेता येतील, पण याची शक्यता सध्या तरी धुसर दिसत आहे. शक्यता नंबर 3, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करून एनडीए मध्ये सामील होणे. असे केले तर राष्ट्रवादी पक्षाला मूळ रूप प्राप्त होऊन नवीन ऊर्जा मिळेल. शिवाय एनडीए मध्ये सामील होताना एक सामर्थ्यवान घटक पक्ष म्हणून राहता येईल. थोडक्यात सांगायचं तर शरद पवार हे असे बुद्धिबळपट्टू आहेत जे समोरच्याला वाटू देतात की ते हत्ती हलवणार आहेत, पण प्रत्यक्षात ते उलटाने चेकमेट करतात. सध्या तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अधिकृतरित्या महाविकास आघाडी सोबत आहे आणि राहील असे दिसते. पण राजकारणाच्या या बुद्धिबळात वरील घटना म्हणजे प्यादी पुढे सरकवण्याची पहिली पायरी असू शकते. इथे आपल्याला हे विसरून चालणार नाही की शरद पवार यांची गेल्या 4 ते 5 दशकातील राजकीय भूमिका ही सर्व पक्षातील सर्व विचारधारेशी संलग्न असणाऱ्या नेते मंडळींशी हितसंबंध जपून ठेवणार आहे आणि याच भूमिकेतून या राजकीय घडामोडी घडत असाव्यात असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये विमानात नेमकी काय चर्चा झाली असेल? शरद पवार भविष्यात एनडीएला पाठिंबा देतील की महाविकास आघाडीमध्येच राहून महत्वाची पदे पक्षासाठी मिळवतील? तुमचं मत, तुमचा अंदाज खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.